नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दौड, एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाची घोषणा. न्यायाधीशांच्या नियुक्तीसह संपूर्ण न्याय प्रक्रिया पारदर्शक आणि स्वायत्त असावी, राष्ट्रपती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात आदरांजली. पारदर्शी कारभार आणि योजनांच्या त्वरित अंमलबजावणीवर सरकारचा भर, वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्य सरकारची सर्वच क्षेत्रात उदासीनता असल्यामुळे सध्या राज्याची अवस्था बिकट, शरद पवार यांचा आरोप. पेट्रोलच्या दरात लिटरमागे 50 पैशांची कपात, नवे दर मध्यरात्रीपासून लागू. आणि रशियाचं प्रवासी विमान इजिप्तच्या सिनाई प्रांतात कोसळलं, सर्व प्रवाशांचा मृत्यू. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. पोलादी पुरुष आणि पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 140व्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्त नवी दिल्ली इथं झालेल्या एकता दौडला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. सरदार पटेल यांनी शक्ती, बुद्धी आणि निर्णय क्षमता यातून स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिक भारताचा पाया रचला, असं पंतप्रधान म्हणाले. सरदार पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सरकार लवकरच एक भारत श्रेष्ठ भारत हे अभियान सुरू करणार आहे. या अभियानाअंतर्गत देशातली कुठलीही 2 राज्य वर्षभरासाठी एकमेकांशी विविध मार्गांनी जोडली जातील. यातून राज्यांना परस्परांना समजून घेणं आणि एकत्र येणं शक्य होईल, असं मोदी म्हणाले. दरवर्षी 2 वेगळी राज्य या अभियानात भाग घेतील. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित सर्व नागरिक, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच निमलष्करी दलाच्या जवानांना एकतेची शपथ दिली. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. सरदार पटेल यांच्यामुळेच आपण आजचा अखंड भारत बघत आहोत, असं सांगत पटेल यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यायला हवी, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. राज्यातही आज ठिकठिकाणी एकता दौड आयोजित करण्यात आली होती. न्यायाधीशांच्या नियुक्तीची व्यवस्था ही पारदर्शी आणि स्वायत्त तत्वांवरच आधारित असावी अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे। न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रक्रियेत कोणाचाही हस्तक्षेप नसावा असं राष्ट्रपती म्हणाले।
दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विज्ञान भवन इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाचा संसदेनं मांडलेला प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी हे मत व्यक्त केलं. न्याय प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्वरित न्यायदान आणि सर्वसामान्यांना परवडणारी न्यायव्यवस्था काळाची गरज असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 31वी पुण्यतिथी. यानिमित्त देशभरात इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली जात आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सकाळी इंदिरा गांधी यांच्या शक्तीस्थळ या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. यानिमित्त आज इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारही दिला जाणार आहे. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे शहर काँग्रेसच्या वतीनं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात आला. हिंगोलीतही इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. येत्या काळात राज्यातल्या आदिवासी आणि दलित कुटुंबांना कुठलीही अट न ठेवता घरं देणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. महाराष्ट्रामध्ये 2.30 लाख आदिवासी कुटुंब आहेत ज्यांना घर नाहीये. आत्ताच्या ज्या आपल्या योजना आहेत त्या योजनेमध्ये बीपीएलच्या माध्यमातून आपण त्यांना घरं देतो. आता ही संख्या देखील वेगवेगळ्या योजनांना कव्हर झाली आहे. त्यामुळे कुठलीही अट न ठेवता ग्रामीण भागातल्या सगळ्या आदिवासी कुटुंबांना घर देण्याच्या संदर्भातली योजना आम्ही ठरवली आहे आणि दरवर्षी 25,000 घरं ही या निमित्ताने तयार करायची असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वर्षभरातल्या कामगिरीची तसंच पुढच्या वाटचालीचीही माहिती दिली. बेघर दलित कुटुंबांनाही व्यापक गृह योजनेतून घर देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच आदिवासी भागातील गरोदर महिलांना एकूण 6 महिने सकस आहार देण्यात येईल असं ते म्हणाले. गेल्या वर्षभरात जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत 5,000 गावं दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न सरकारनं केला असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार आज 1 वर्ष पूर्ण करत आहे. सरकारची कार्यपद्धती विकासाभिमुख आणि लोकाभिमुख असल्यामुळे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी या काळात झाली. राज्यातल्या सेना भाजपा सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. सरकार सत्तेवर आलं ते दुष्काळी परिस्थितीत. सरकारनं सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे शेतकऱ्यांना मोठाच दिलासा मिळाला. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना स्वस्तात गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय सरकारनं घेतला. थेट परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन तसंच सेवा हमी कायद्याची घोषणा ही सुद्धा सरकारची महत्वाची कामगिरी. 2,30,000 आदिवासी कुटुंबांना घरं देण्याचा निर्णय तसंच दलित कुटुंबांना व्यापक गृह योजनेतून घर देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आदिवासी भागातल्या गरोदर महिलांना 6 महिने सकस आहार देण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी घेतला. शासन गतिमान होण्यासाठी वेब पोर्टल सुरू करण्यात आलं. त्यामुळे नागरिकांना आपली गाऱ्हाणी थेट सरकारपर्यंत पोहोचवण्याची सोय झाली. सेवा हमी योजनेअंतर्गत सुद्धा या पोर्टलचा फार महत्वाचा उपयोग झाला. 12,000 कोटींची मुंबई किनारपट्टी मार्ग योजना, बहुतांश टोलनाके बंद करणं, आरोग्य विभागानं सुरू केलेली आयुष योजना, एलबीटी अंशतः रद्द करणं हे सरकारचे आणखी महत्त्वपूर्ण निर्णय. उद्योग आणि पायाभूत सुविधा हे प्रगतीचे 2 महत्त्वाचे निकष. गेल्या वर्षभरात राज्यात 70,000हून अधिक गुंतवणुकीचे करार झाले. फॉक्सकॉनसह झालेला $5 अब्ज करार हा तर ऐतिहासिक महत्त्वाचा होता. उद्योगांसाठी पूर्वी 76 परवाने लागत, आता ही संख्या केवळ 37 वर आली आहे. उद्योगासाठी पूर्वी 2 महिन्यात मिळणारी वीज आता केवळ 21 दिवसात मिळते. 10वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा हाही सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय. केंद्र सरकारच्या आदर्श संसद योजना, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया अशा महत्त्वपूर्ण उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी राज्यात झाली. या वर्षभरात सरकारवर टीका झाली, आरोपही झाले. मात्र त्यातला एकही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही. सगळ्या आरोपांना कामातूनच उत्तर द्यायचं असा सरकारचा निर्धार आहे.
राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विद्याविलास पाठक आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. विद्याविलासजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. नमस्कार. राज्य सरकार आज 1 वर्ष पूर्ण करत आहे, किंबहुना पूर्ण केलं. तर आपण सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि आपण सर्वांतर्फे राज्य सरकारचं अभिनंदन सर्वप्रथम करूया. जरूर. 1 वर्षाचा कालावधी तसं पाहायला गेलं तर कमीच आहे एकंदर सरकारच्या कारभाराचं मूल्यमापन करण्यासाठी. तरी सुद्धा एकंदर सरकारची राज्यकारभाराची सुरुवात कशी झाली आहे असं तुम्हाला वाटतं? आश्वासक झालेली आहे का? एक असं सांगेन की कुठे सरकार स्थापन झालं की आपण सुरुवातीचे काही महिने 6 महिने त्यांना एक हनीमून पिरियड म्हणून देत असतो. अगदी. या सरकारचा हनीमून पिरियड 6 महिने जर आपण वजा केले तर आणि सुरुवातीचा 1 महिना सरकार चाच पडत होतं, म्हणजे त्यांना पूर्ण बहुमत बीजेपीला मिळालं नव्हतं. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला, नंतर शिवसेनेने महिन्यानंतर पाठिंबा दिला आणि ते सरकारमध्ये सामील झाले. तेव्हा खऱ्या अर्थाने सरकारचं कामकाज सुरू झालं. म्हणजे 7 महिने जर आपण सोडले तर पुढचे जे 5 महिने आहेत, 5 महिन्यात त्यांनी काय काम केलं हे आपल्याला पाहावं लागेल. तर 5 वर्षाची कारकीर्द यांची असते, त्यातले 5 महिने फक्त आहेत. त्यामुळे फारसं यातून मूल्यमापन होईल असं मला वाटत नाही. पण सरकारने ज्या पद्धतीने पावलं टाकली आहेत ती जर आपण पाहिली तर पुढची 4 वर्ष कशी त्यांची व्यवस्था आहे, की पुढचे 4 वर्ष त्यांनी काय पाहिलेलं आहे, त्यांचं व्हिजन काय आहे ते आपल्याला त्यातून दिसतं. त्याकरता एक सांगू शकेन की सरकारला जेव्हा दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करायला सुरुवात केली तेव्हा सरकारवर प्रचंड दबाव आला की कर्जमाफी द्या, त्यांना मदत करा वगैरे. तेव्हा फडणवीसांनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कर्जमाफीपेक्षा माझा कर्जमुक्तीवर भर राहील. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. येस, तसंच. म्हणजे मला शेतकऱ्यांना पंगू बनवायचं नाही. बरोबर. आत्ता पाऊस पडला नाही यावर्षी, पण पुढच्या वर्षी तशीच परिस्थिती आली तरी त्याला तोंड देता यावं याच्याकरता त्यांनी काय करावं हे मी करेन. आणि तसं त्यांनी सुरू केलं. त्यातलं पहिली योजना म्हणजे जलयुक्त शिवार. बरोबर. आतापर्यंत वसंतदादांच्या काळामध्ये पाणी आडवा पाणी जिरवा होतं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी शेततळ्याची योजना आणली होती. आणि आता ही जलयुक्त शिवार योजना, तिन्ही योजना सारख्याच आहेत. फक्त याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. म्हणजे 9 महिन्याच्या काळामध्ये जवळ 6,000 गावं त्यांनी जलयुक्त शिवारात त्यांनी आणलेली आहेत सगळी. हे का झालं तर एक तर काम करण्याची पद्धत आणि यात लोकसहभाग आहे. या योजनेमध्ये लोकांना त्यांनी सहभागी करून घेतलंय. म्हणजे या सरकारने दाखवून दिलं की आम्हाला लोकांकरता काम करायचं आहे, लोकांना बरोबर घेऊन काम करायचं आहे. हे पहिलं पाऊल त्यातलं मला दिसतं. अगदी. हे यात दुसरं उदाहरण मी तुम्हाला असं देईन की त्यांनी सरकारी कार्यालय तुम्ही पाहिलं की सरकारी नोकरी म्हणजे एक आरामाची नोकरी असते, केव्हा या केव्हाही जा असं असायचं. त्याच्यावर लोकांना सरकारी कार्यालयात गेले की त्यांची कामं त्या वेळेत होईल असं वाटत नव्हतं किंवा असं होत नव्हतं. तर सरकारी कर्मचाऱ्यांवर त्यांनी त्या कामचुकार किंवा जे चालढकल करणारे कर्मचारी त्यांच्यावर कारवाई करण्याची त्यांनी योजना सुरू केली. जे कर्मचारी उशिरा येतात, म्हणजे प्रत्येक वेळेस जाणूनबुजून लोक येतात उशिरा असं नाही, काही काम असतील वगैरे, तर त्यांनी जेवढा वेळ ते उशिरा आले तेवढ्या वेळ जास्त थांबून त्यांनी काम करावं अशी एक पद्धत सुरू केली. लोकांना वाटायला लागलं अरे मी सरकारी कार्यालयात गेलो की माझे कामं होत आहेत, म्हणजे मला ताटत बसावं लागत नाही. हा लोकांमध्ये एक विश्वास, म्हणजे सरकार आपलं आहे, आपल्याकरता काहीतरी करतंय, हे त्यातून सुरू झालं. तिसरं त्यांनी सेवा हमी कायदा केला आहे. जवळजवळ 160 सेवा त्यांनी या कायद्याअंतर्गत आणल्यात. म्हणजे या सेवा ज्या आहेत त्या इतक्या दिवसामध्ये तुमचं काम झालंच पाहिजे अशा पद्धतीचा हा कायदा आहे. या जे कायदे पाहिले आपण तर सरकारची जी पावलं आहेत ती लोकांच्या चांगल्या करता किंवा लोकांच्या भल्या करता, म्हणजे लोकांचं सरकार आहे असं लोकांना वाटावं या दृष्टीने त्यांची पडली आहेत. त्यामुळे आणि गेलं सरकार जे होतं आघाडीचं सरकार, म्हणजे जेव्हा निवडणुकीचा प्रचार झाला तेव्हा कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र अशा पद्धतीने सगळा प्रचार झाला होता. म्हणजे सरकार तेव्हा आपला असं महाराष्ट्राची अशी परिस्थिती होती किंवा रंगवून दाखवण्यात येत होती की आता काहीच राहिलं नाही, भ्रष्टाचार झाला आहे, चालढकल होते, लाल फितीचा कारभार आहे, कुठलीच कामं तुमची नीट होत नाहीत. या पार्श्वभूमीवर या सरकारने जी काही कामं केलेली आहेत किंवा ज्या पद्धतीने कामकाजाला सुरुवात केली आहे त्याच्यावरून असं वाटतं की सरकार काहीतरी चांगलं काम करतं आहे आणि लोकांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. ठीक, वी कॅन चेंज इट, आपण हे बदल करू शकतो. म्हणजे आपण सरकारच बदललं नाही तर सरकारच्या कामकाजाची पद्धत सुद्धा बदलू शकतो आणि ती बदलते. हा लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला, ही मला वाटतं या सरकारची एक महत्वाची उपलब्धी म्हणायला पाहिजे. अगदी योग्य म्हणालात तुम्ही. वेगवेगळ्या योजनांचा तुम्ही अगदी चांगल्या शब्दामध्ये आणि थोडक्यामध्ये आढावा घेतला, स्पर्श केला. पण तरी सुद्धा मला एक सांगा की असा एखादा मुद्दा आहे का की ज्या मुद्द्याला सरकारने सर्वोत्तम प्राधान्य द्यायला हवं होतं त्यांनी तसं दिलं किंवा नाही दिलं, तुम्हाला काय वाटतं? एक दुसरा मुद्दा सांगता येईल की सरकार जे सत्तेवर आलं किंवा पक्षाला भारतीय जनता पक्षाला जे बहुमत मिळालं
त्याच्यामागे त्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उठवला होता. बरोबर. म्हणजे आघाडीच्या सरकारने जे काही भ्रष्टाचार केले, म्हणजे जो भ्ष्टाचार झाला होता प्रत्येक खात्यामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये जो भ्रष्टाचार केला होता, त्यांनी त्याच्यावर रान उठवलं होतं. आणि त्यामुळे या सरकारकडनं एक अपेक्षा होती की भ्रष्टाचार मुक्तीकरता यांनी काहीतरी करायला पाहिजे. अर्थात त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे वर्षभराचा जर कालावधी तुम्ही पाहिला तर या सरकारच्या मंत्र्यांवर, मुख्यमंत्र्यांवर किंवा इतर कुठल्याही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे फारसे आरोप झाले नाहीत. फारसे म्हणतो मी, 1-2 मंत्र्यांवर झालेत, पण त्याची सुद्धा त्यांनी लागली दखल घेतली. गेल्या काही दिवसात तर तुम्ही पाहिलं असेल तर सरकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या विरोधात जे काही छापे पडलेत त्यांची संख्या वाढलेली आहे. म्हणजे आतापर्यंत असं होतं, सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा असं वाटत होतं मंत्र्यांचं काही होत नाही, आपलंही काही होणार नाही, आपल्याला कोणी हात लावू शकत नाही, असं त्यांच्या मनामध्ये एक गंड निर्माण झाला होता. पण गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे आयुक्तांसारख्या अधिकाऱ्यांच्या घरावर छापे पडलेत, त्यांच्या घरातनं कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली गेली आणि थेट तलाठी ग्रामपंचायत म्हणजे वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचाराचे जे काही अड्डे होते ते उद्ध्वस्त करण्याकरता सरकारने कामकाज सुरू केलेलं आहे. म्हणजे यांनी सांगितलं होतं. अर्थात लोकांना हे कळत नाही, काही काही गोष्टी अशा असतात. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे. सरकार आपल्या मुख्यमंत्री मध्यंतरी परदेशाच्या दौऱ्यावर गेले होते. बरोबर. बरेच प्रत्येक मुख्यमंत्री परदेशाच्या दौऱ्यावर जातात तेव्हा हेच कारण सांगितलं जातं की परदेशातली गुंतवणूक आपल्याकडे यावी. आणि ती गुंतवणूक करतात, MOU त्यांनी साईन केले जातात, पण नेमके किती आपल्याकडे पैसे आले त्यातून काय झालं हे लोकांना कळत नसतं. बरोबर. आत्ताही गेल्या वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी परदेशातले दौरे केले, पण त्या दौऱ्यामध्ये त्यांना जे काही मिळालं ते त्यांनी लोकांसमोर मांडलं. यातून आज आपल्या या देशातला आम्ही गेलो तिथून आपल्याला हे मिळतं आहे आणि त्याला सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये हा एक चांगला संदेश गेलेला आहे की सरकार काहीतरी चांगलं करत आहे. विकासाभिमुख योजना त्यांच्याकडे आहेत आणि त्या दृष्टीने ते वाटचाल त्यांची चालू आहे. अगदी योजना त्यांच्याकडे आहे, वाटचाल सुरू आहे. पण विद्याविलास जे आपण बघतो की कुठल्याही राज्यकारभाराची 2 चाकं असतात. एक म्हणजे मंत्रिमंडळ निर्णय घेणारं आणि त्याची अंमलबजावणी करणारं प्रशासन. तर या प्रशासकीय सुधारणा आम्ही घडवून आणू असंही एक आश्वासन त्यांनी दिलं होतं. तर त्यांनी त्या प्रशासकीय सुधारणा कितपत आतापर्यंत घडवून आणलेल्या आहेत या 1 वर्षभराच्या काळामध्ये, आणि भविष्यामध्ये आणखी कुठल्या प्रकारच्या सुधारणा त्यांनी कराव्यात अशी एक तुमची सूचना आहे तज्ज्ञ म्हणून? नाही, त्यांच्या बाबतीत म्हणजे जेव्हा सरकारने कार्यक्षम सरकार आम्ही देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. अगदी त्यांनी ते आश्वासन पाहण्याकरता खूप प्रयत्न सुरू आहेत त्यांचे. म्हणजे आता तुमच्या सेवेला इंटरनेट आहे, इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या सगळ्या म्हणजे नाही त्या ठिकाणी जाऊन पोहोचू शकतात. या गोष्टीचा फायदा करून घेत मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या मंत्रालयात बसून प्रत्येक खात्यात काय चाललेलं आहे, प्रत्येक खात्यामध्ये काय काय होतं आहे याची जाणीव ते म्हणजे माहिती ते करून घेतात. त्यांनी असा एक गट केलेला आहे अधिकाऱ्यांचा, जे प्रशासकीय अधिकारी जे योजना अंमलबजावणी करतात त्यांचा एक गट तयार केला आहे. त्यांच्या विश्वासातले काही अधिकारी आणि ज्यांच्यामध्ये काही पोटेन्शियल्स आहेत असे अधिकारी त्यांनी निवडलेत. त्या अधिकाऱ्यांना त्यांनी समजून सांगितलेलं आहे की अशा अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि लोक त्या पद्धतीने वागतायत. ई गव्हर्नन्स हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून घर बसल्या कामामुळे काही काही क्षणात तुमचं काम झालं पाहिजे, काही ठराविक वेळेत तुमचं काम झालं पाहिजे. याकरता याला एक थोडंसं अडचण अशी आहे की मुंबई, पुणे, सांगली असेल किंवा तुमचं औरंगाबाद असेल, नागपूर असेल, जे मोठी शहर आहे जिथे इंटरनेटचं तुम्हाला व्याप मिळू शकतो, म्हणजे इंटरनेटचं जाळं तुम्हाला मिळू शकतं, त्या याच्यात हे सगळं होऊ शकतं. पण ग्रामीण भाग जो आहे, म्हणजे आदिवासी जिल्हा असेल, आमचा नंदुरबारसारखा जिल्हा असो, आदिवासी जिल्हा आहे, तिथे 24 तास वीज नसते, दिवसा वीज नसते, तर काम कसे करणार ना? इंटरनेट करता तुम्हाला वीज पाहिजे, तर त्याच्याकरता वीज दिली पाहिजे. आणि आतापर्यंत असं झालंय की त्या सरकारी अधिकाऱ्यांना इंटरनेटची जवळीक त्यांची झाली नाही, म्हणजे संगणकाची जवळीक तशी झालेली नाही. म्हणजे शहरी भागातल्या अधिकाऱ्यांना ते चांगल्या पद्धतीने वापरता येतं, मंत्र्यांना सुद्धा ते आता चांगल्या पद्धतीने वापरता यायला लागले. पण ग्रामीण भागात जे कामं करतात त्यांच्यापर्यंत इंटरनेटची सुविधा अजून पोहोचलेली नाही. त्यामुळे त्यांना हे शिकवलं पाहिजे. त्यांना शिकवलं तर ग्रामीण भागातले कामं फटाफट होतील. आणि काही लोक म्हणजे अधिकाऱ्यांची किंवा कोणाची एक साधारण प्रवृत्ती अशी असते, ठीक आहे हे बाकीचे लोक काम करतात ना, मग मी कशाला करायचं, त्यांच्यावर सोपून द्यायचं, मला येत नाही, मला जमत नाही अशी कारणं सांगायची. पण त्या कारणांना बळी न पडता त्यांना तुमच्यासमोर बसवा, जे कोणी अधिकारी संगणकावर काम करत असतील त्यांच्या शेजारी बसून त्यांना सांगितलं यांच्याकडे तुम्ही बघा, आज बघा, 2 दिवस बघा, 4 दिवसांतर तुम्हाला आपोआप यायला लागेल. अशा पद्धतीने केलं तर ग्रामीण भागात जे काम करणारे अधिकारी त्यांनाही आपण काहीतरी शिकावं अशी ऊर्जा निर्माण होईल आणि त्यातून आपण काही चांगलं काही लोकांकरता करू शकतो. म्हणजे खूप जिल्हाधिकारी असे मी पाहिलेले आहेत की त्यांना खरोखरच आपल्याला जे पद आपल्याला मिळालेलं आहे त्या पदाचा चांगला वापर आपण केला पाहिजे, लोकांच्या भल्याकरता त्याचा वापर केला पाहिजे, या दृष्टीने ते झटत असतात, प्रयत्न करत असतात. त्या अधिकाऱ्यांनी जर आपलं उदाहरण असं घालून दिलं तर त्यांच्या अवतीभोवती जे अधिकारी काम करतात, त्यांच्या हाताखाली जे काम करणारे अधिकारी असतील त्यांना एक प्रेरणा मिळेल आणि आपण सुद्धा असं करू शकतो, आपण असं करायला पाहिजे असं त्यांना वाटेल. आणि असं जेव्हा तळातून वरपर्यंत येईल तेव्हा मला वाटतं यांचं जे ई गव्हर्नन्स आहे किंवा कार्यक्षम प्रशासन द्यायची ही जी योजना आहे ही
फल यशस्वी होईल. अगदी म्हणजे ह्याच मुद्द्याचा संबंध कुठेतरी निर्णयांच्या अंमलबजावणीशी असते. आपण बघतो, तुम्ही आता मगाशी सांगितलं एवढे निर्णय सरकारने जाहीर केले, पण लोकमानस नेहमी असतं कुठल्याही सरकारच्या विरुद्ध की सरकार निर्णयांची घोषणा करते पण अंमलबजावणी करत नाही. तर हा दृष्टिकोन जर बघितला किंवा ही जर पार्श्वभूमी बघितली तर या पार्श्वभूमीवरती सरकारच्या 1 वर्षाच्या कारभाराचं मूल्यमापन कसं करता येईल? किती निर्णय जाहीर केले हे आपण बघितले, त्यांची अंमलबजावणी कितपत झाली? त्यातली काही बाबींची अंमलबजावणी झाली. म्हणजे काही बाबी अशा आहेत की गरिबांना घर देणार वगैरे त्या गोष्टी अशा आहेत की ज्या काही 6-7 महिन्यात सुटण्यासारख्या नाहीत. त्याला कालावधी काही लागणार आहे आणि या सरकारला फार अजून म्हणजे जास्त अवधी मिळालेला नाहीये. त्यामुळे त्यांनी जी काही पावलं टाकली त्यातून ते कारभार सुरू करतील. पण ज्या काही गोष्टी आहेत अशा आहेत त्यांना खूप वेळ लागतो. त्या गोष्टींचा पाया आता रचला जातोय. तो पाया रचला गेल्यानंतर मला वाटतं त्यांच्या मनात जे काय आहे आणि लोकांच्या मनात जे आहे, लोकांना जे पाहिजे ते त्यांना मिळेल आणि यांना जे काही करून दाखवायचं ते त्यांना करून दाखवतील. यात थोडीशी एक अडचण अशी आहे आता म्हणजे फडणवीसांकरता एक चांगली गोष्ट अशी आहे की त्यांच्याकरता विरोधी पक्ष फार दुबळा आहे. म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकांच्या प्रभावातून तो पक्ष अजून म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल ते अजून वर आलेले नाहीत. त्यांना काय करावे सुचत नाही. म्हणजे विरोधी पक्ष कसा कणखर असला पाहिजे तशी कणखरता यांच्यामध्ये नाहीत. त्यामुळे एक या फडणवीस सरकारला ते एक चांगलं आहे की विरोध फारसा नाही पण अंतर्गत त्यांना विरोध आहे. म्हणजे सुरुवातीला जेव्हा त्यांचं मुख्यमंत्री पदाकरता नाव आलं तेव्हा पक्षातलेच काही लोक त्यांच्या विरोधात होते किंवा हे पद या पदावर माझा हक्क असताना यांना मिळाला, त्यामुळे थोडेसे नाराज होते. काही दिवस त्यांची ती नाराजी दिसली सुद्धा. पण नंतर आता जी परिस्थिती अशी आहे वर्षभराच्या कालावधीनंतर विरोध करणारे किंवा ज्यांची महत्वाकांक्षा होती त्यांनी आपली महत्वाकांक्षा थोडीशी दाबून ठेवलेली आहे आणि आपल्याला यांच्याबरोबर काम करायचं आहे. हे ज्या पद्धतीने कामं करतात त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे अशी एक भावना आणि त्यांना सहकार्य केलं पाहिजे. म्हणजे मी जे म्हटलं अगोदर म्हटलं की लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे तशा मंत्र्यांमध्ये सुद्धा आत्मविश्वास निर्माण झाला. आपण काहीतरी चांगलं करू शकतो. हा एक अडथळ्याचा भाग झाला. मी त्याच्याकडे येणार होतो की 1 वर्ष झालं पूर्णपणे. तर या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य कारभार आणि सरकार चालवणं या दोन गोष्टी भिन्न आहेत. तर राज्य कारभार चालवणं आणि सरकार हाकणं या दोन्ही बाबतीमध्ये सरकारला कुठल्या मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं आणि भविष्यात कुठल्या आव्हानांना तोंड द्यावं लागू शकेल? मध्यंतरी काही अशा होत्या म्हणजे काही तुम्हाला मुद्दे सापडले नाही ते काहीतरी करून एक टार्गेट कोणाला करायचं असे प्रकार झालेत. म्हणजे विनोद तावडे त्यांच्या पदवीचा प्रश्न काढला गेला की त्यांची बनावट पदवी आहे वगैरे. पंकजा मुंडे यांच्या विरोधात चिकी घोटाळ्यातला तो एक प्रश्न आला. बबनराव लोणीकर त्यांचे दुसऱ्या पत्नीचा प्रश्न निर्माण करण्यात आला. वास्तविक सगळे किरकोळ वैयक्तिक प्रश्न बाकी त्यातले आहेत. या गोष्टींचा किती आपण याला गोष्टीला किती महत्त्व द्यायचं आणि त्यात फारसं काही निघालं पण नाही. म्हणजे तावडेंची पदवी आहे ती रितसर याच्याप्रमाणे आहे. त्यांनी त्याचा फारसा गैरवापर म्हणजे त्यांना जे अभिप्राय होता तसा गैरवापरही केलेला नाही. तसं असताना अशा गोष्टी उकरून काढल्या गेल्यात असे अडथळे निर्माण होतात. असे अडथळे विरोधकांकडून व्हायचे असतात पण त्यांच्याच मित्रपक्षांकडून सुद्धा ते केले जातात. तर त्याला तोंड देण्याकरता त्यांच्यामध्ये थोडीशी सामंजस्याची भूमिका असायला पाहिजे. म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता. तसा तो व्हायला नको. आणि आता जर तुम्ही गेल्या काही दिवसातलं वातावरण पाहिलं म्हणजे कल्याण डोंबिवलीची महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा बाकीच्या निवडणुका असतील त्या काळामध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रच सत्तेत असून सुद्धा एकमेकावर टीका करतायत. असं चित्र आपल्याला मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस पाहायला मिळालं होतं. तेव्हा आघाडीचं सरकार सत्तेवर होतं आणि जेव्हा त्या निवडणुकीचा प्रचार होता त्या प्रचारामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनीच एकमेकांच्या विरोधात जास्तीत जास्त आरोप केले. म्हणजे बीजेपी किंवा शिवसेना फारसे आरोप करावे लागले नाहीत. त्यांनी स्वतःहून आपले सगळे कपडे काढून उघडे ते लोकांसमोर गेले. तसं आता यांचं झालंय. पण यांच्यामधले हे जे मतभेद आहेत हे आता निवडणुका संपल्या, प्रचार संपला, प्रचार आता संपलेला आहे. आता हे सगळं विसरून जावं आणि परत एकत्रित काम करावं. भूमिका असली पाहिजे राज्य सरकार आणि लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ते असलं पाहिजे. तुम्ही फार छान माहिती दिली विद्याविलासजी. एकंदर याचा निष्कर्ष असा आपल्याला काढता येईल की आपण जर सरकारच्या राज्यकारभाराची किंवा 5 वर्षाची तुलना क्रिकेट सामन्याशी करायची म्हटली, 5 दिवसाचा कसोटी सामना असतो, तर 5 दिवसांच्या कसोटी सामन्यामध्ये क्रिकेटपटूची अगदी काय म्हणतो त्याला त्याच्या गुणधर्मांचा अगदी कस लागत असतो, त्याचं कौशल्य कितपत आहे वगैरे असं. आणि केवळ एका दिवसामध्ये सामन्याचा आपल्याला अंदाज लावता येत नाही. तद्वतच राज्य सरकारच्या हातामध्ये 5 वर्ष आहे, त्याच्यातलं 1 वर्ष पूर्ण झालं म्हणजे जणू काही 1 दिवस संपलेला आहे, इतक्यात काय अंदाज बांधता येणार नाही आपल्याला. तरी आपण असं म्हणूया, तुमच्यासारखे जाणकार म्हणतायत आश्वासक सुरुवात तर केलेली आहे आणि खेळपट्टी पण बऱ्यापैकी पोषक आहे. तर या चांगल्या खेळपट्टीवरती त्यांनी चांगली धावसंख्या करावी आणि सामना जिंकावा. कारण त्यांनी सामना जिंकणं हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. कारण त्यांनी जर सामना जिंकला तर जनतेला सुराज्य मिळणार आहे. बरोबर. आज आमच्या बातमीपत्रामध्ये आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. वळूया पुढच्या बातम्यांकडे. राज्य सरकारची सर्वच क्षेत्रात उदासीनता असल्यामुळे सध्या राज्याची अवस्था बिकट आहे असा आरोप माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वरळी इथं घेतलेल्या जाहीर सभेत ते आज बोलत होते. आघाडी सरकारची समाजाशी बांधिलकी होती, मात्र आताच्या युती सरकारच्या काळात सामान्य नागरिकांना यातना सहन कराव्या लागत आहेत, असंही ते म्हणाले. कामगार, कष्टकरी, शेतकरी यांना सरकारनं वाऱ्यावर सोडलं असून ग्राहकांची लूट सुरू असल्याची टीका पवार यांनी केली. समाजात दहशतवाद पसरू नये ही राज्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचं सांगत राज्यकर्त्यांनी जनतेची परीक्षा पाहू नये असा सल्लाही पवार यांनी यावेळी दिला. पेट्रोलच्या दरात लिटरमागे 50 पैशांची कपात करण्यात आली आहे. डिझेलच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही. नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील असं सूत्रांनी सांगितलं. नागपूर दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम प्रमुख निसार अहमद खान आज सेवानिवृत्त झाले. 1984 साली ते नागपूर दूरदर्शन केंद्रात निर्मिती सहाय्यक म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर त्यांना निर्माता म्हणून पदोन्नती मिळाली. 32 वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक कार्यक्रमांची निर्मिती केली. रशियाहून इजिप्तला जाणारं रशियाचं प्रवासी विमान इजिप्तमधल्या सिनाई प्रांतात कोसळलं. या विमानात 220 प्रवासी होते. या अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असून अपघाताचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. विमानानं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच नियंत्रण कक्षाशी त्याचा संपर्क तुटला होता. या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सिनाई प्रांतात सापडले असल्याची माहिती इजिप्तच्या पंतप्रधानांनी दिली आहे. हवामान वृत्त. येत्या 36 तासात दक्षिण कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील. पश्चिम मध्य अरबी समुद्राच्या भागावर असलेलं अतितीव्र चक्रीवादळ वायव्य दिशेला सरकत असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानाच्या सरासरीत किंचित घट झाली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 36, किमान 22. नागपूर 30, 21. पुणे 32, 18. औरंगाबाद 32, 18. नाशिक 31, 15. कोल्हापूर 32, 21. रत्नागिरी 38, 22. सोलापूर 35, 25. आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 18 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दौड, एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाची घोषणा. न्यायाधीशांच्या नियुक्तीसह संपूर्ण न्याय प्रक्रिया पारदर्शक आणि स्वायत्त असावी, राष्ट्रपती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात आदरांजली. पारदर्शी कारभार आणि योजनांच्या त्वरित अंमलबजावणीवर सरकारचा भर, वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्य सरकारची सर्वच क्षेत्रात उदासीनता असल्यामुळे सध्या राज्याची अवस्था बिकट, शरद पवार यांचा आरोप. पेट्रोलच्या दरात लिटरमागे 50 पैशांची कपात, नवे दर मध्यरात्रीपासून लागू. आणि रशियाचं प्रवासी विमान इजिप्तच्या सिनाई प्रांतात कोसळलं, सर्व प्रवाशांचा मृत्यू. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.